स्वाभाविक आहे. पण आता शरद पवार म्हणतात की आता आम्ही राजकीय निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नाहीत आहोत. ज्यावेळेस चर्चा होती त्यावेळेस अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा होत होती. यापुढे जर समजा राष्ट्रवादी पवार गट जर समजा या ठिकाणी येत असेल तर तुमच्यातलं काही वाटा किंवा अशा पद्धतीने सत्तेचा वाटा तुमच्यातून जाईल की भाजपकडून जे चर्चा होईल त्यातून जाईल? की भारतीय जनता पक्षाकडून काय कोणाला देण्याचा का आहे की नाही मला माहीत नाही. तो शेवटी भारतीय जनता पक्षाचा नेतृत्वाचा विषय आहे. मुख्य मुद्दा असा आहे की विलिनीकरणाचा. आता मी वारंवार प्रश्न विचारला की विलीकरण कुठलं, कोणा पक्षाचं, कुठल्या पक्षात. एक भाग माझा मी परवापासून विचारतोय त्याच्यावरती कोण दुर्दैवाने बोलत नाही. मला काय त्याच्यातलं कारण मीमांसा काय कळू शकले नाही. आता एक भाग की ही चर्चा आता कुठल्या टप्प्यावरती कोण सुरू करणार हा प्रश्न पुढे आहे. मी जे वारंवार म्हणत आलो गेले 8-10 महिने मी सतत हे म्हणत आलो, वेळोवेळी विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या. त्यावेळेला मी एवढंच म्हटलं की भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही आहोत, एनडीएमध्ये आम्ही आहोत. हे ज्यांना मान्य असेल तेच आमच्यासोबत विलिनीकरण किंवा सोबत येण्याचं चर्चा करू शकतात. नाहीतर चर्चा करण्याचं काही कारणच नाही. चर्चा करण्याचा काही प्रश्न येतच नाही. मग ते मान्य असेल तर त्याच्यातला चर्चा कधी केव्हा कशा पद्धतीने कोण करणार हे मला नाही सांगता येणार आज. नाही, पण जे समोरून सातत्यानं सांगितलं होतं की तुम्ही असेल किंवा प्रफुल्ल पटेल असेल यांच्यावरती आक्षेप घेतला होता, त्यांच्याच मुळे तातडीने शपथविधी झाला, अशा घडामोडी झाल्या आणि तुमचा मुख्य विरोध आहे. तर याला काही एक असं आहे, माझा विरोध आहे की नाही हा मुद्दा बिलकुल गौण आहे. दादांचा एक विश्वासू सहकारी म्हणून गेले 40 वर्ष मी काम करत आलो. मी दादांचा विश्वासू सहकार्य म्हणून माझ्यावरती अनेक वेळेला आक्षेप घेतले गेलेत. केव्हा कधी कुठल्या सालात पक्षांतर घेतले गेलेत ते जरूर उद्या जर काय बोलण्याची वेळ आली तर मी जरूर त्या बाबतीमध्ये बोलेल. पण दादांचा विश्वासू सहकार्य म्हणून त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय जसा मी गेले 30 वर्ष मानत आलो तसं या संदर्भातला सुद्धा जर काही त्यांचा निर्णय असता तर माझा विरोध असण्याचं काही त्याला कारण असणारच नव्हतं. याचं काही कारणच नाही. दादांना हा विश्वास नक्की होता की सुनील तटकरेला जे मी सांगेन ते सुनील तटकरे मान्य करेल. खरं आहे, दादांची आणि माझी अनेक वेळेला चर्चा वेगवेगळ्या प्रश्नांच्या वरती व्हायची. त्यावेळेला मी माझं मत मांडायचो. पण शेवटी नेता म्हणून एखादी बाब दादांनी निर्णय सांगितला का त्याच्यावरती अंमलबजावणी करणं याच भूमिकेतून सुनील तटकरे दादांचा एक सहकारी म्हणून नेहमीच कार्यपद्धतीमध्ये काम करत आला. पण अजितदादा हयात असताना कधीच अशी चर्चा झाली नाही की पवार ग्रुपच्या नेत्यांना आपल्या बरोबर घ्यावं. कधीच कुठल्याच पातळीवर चर्चा झाली नाही तुमच्या बरोबर अजितदादा आणि तुमची किंवा प्रफुल्ल पटेल यांची? एक बाब अशी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका एकत्रितपणाने लढण्याचा निर्णय झाला. त्याची माहिती दादाने जरूर दिली. ती ज्यावेळेला एकत्रितपणाने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला दादांच्या खूप मुलाखती वेगवेगळ्या वाहिन्यांनी घेतल्या होत्या. त्या बाबतीमध्ये विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये दादांनी स्पष्ट भूमिका मांडली. आपण ते कधी बघा, वेगवेगळ्या वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये हा प्रश्न प्रकर्षाने दादांना विचारला गेला की आता तुम्ही एकत्रित लढताय तर पुढे काय, तर त्याच्यातली स्वच्छपणाची भूमिका मांडली. दादांनी मला जरूर ज्या वेळेला तो व्हिडिओ फिरतोय त्याच्या आदल्या दिवशी दादांची माझी भेट झाली. त्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत त्या एकत्रितपणाने लढण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे या पद्धतीचं त्यांची माझी चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी बारामतीला कृषी प्रदर्शन झाल्याच्या नंतर अगोदर जी मीटिंग झाली ती त्या संदर्भात दादांची पत्रकार परिषद झाली आणि दादांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं की जिल्हा परिषदच्या निवडणुका आम्ही बहुतांश ठिकाणी एकाच चिन्हावरती लढणार आहोत, घड्याळ चिन्हावरती. अगदीच आपात्मक पद्धतीचं वेगळ्या चिन्हावरती म्हणजे तुतारीच्या चिन्हावरती लढवून जाईल. अशा वेळेला दादांनी मला जरूर फोन केला. दादांनी मला सांगितलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत्या 12 ठिकाणी त्या ठिकाणच्या जिल्हाध्यक्षांना सूचना द्या की जिल्हा परिषदच्या निवडणुकीला आपल्याला एकत्रित राहायचं आहे. शक्य असेल त्या ठिकाणी घड्याळच्या चिन्हावरती निवडणूक लढवायची आहे आणि आपल्या सहकार्याने त्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घ्यावी. पण आता सध्याच्या घडीला आगामी वाटचाल कशी असणार? की अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष होते, आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झालेले आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा त्यांनीच व्हावं अशा पद्धतीची बऱ्याच आमदारांची मागणी. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे त्याचं भविष्य कसं असणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भवितव्य सुनेत्रा बहिणींच्या नेतृत्वाखाली